कुठं चालला तू? बाय 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 बाय. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. मी श्वेता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. शुभ सकाळ सर्वांना. तर आता सकाळचे वाजलेले आहे 10. तर शौर्य 8:30लाच गेला स्कूलला. आता तो येईलच थोड्या वेळात. तर त्याची थोडे दिवस 1च तास स्कूल आहे. स्वराची आंघोळ वगैरे झाली आहे. तर आमच्या दोघींना सध्या नाश्ता करायचा आहे. तर तिचा टिफिन पण बनवायचा आहे. तर चला मग मी आता स्वराचा टिफिन आणि आमचा नाश्ता बनवून घेते. हा, स्कूल वरून आलं बबी. मी डब्बा नाही खाल्ला. का बच्चू? भूक नाही लागली. एकीकडे मॅगी बनत आहे आणि स्वराला टिफिनसाठी मी चपाती बनवते. शौर्य स्कूलवरून आलेला आहे आणि त्याची चाललेली आमच्या भोवती लुडबुड. तर काल छोले शिजवलेले होते, त्याचीच भाजी मी सुक्की बनवली स्वराच्या टिफिनला आणि चपाती. तर मस्त अशी गरमागरम मॅगी पण झालेली आहे. तर याच्यामध्ये मी आज फक्त शेजवान चटणी घातली आहे. तर स्वराला मी मस्त देते गरमागरम मॅगी. काय करतोय? हा, होय. स्कूलमध्ये नाही खाल्ला का? तर स्वराचा डब्बा आणि पाण्याची बॉटल तिच्या बॅगमध्ये भरलेली आहे. तर आता ती निघाली आहे स्कूलला जायला. बाय बाय. स्वरा आता स्कूलला गेली आहे आणि मी इथं नाश्ता करायला बसले. तर नाश्त्यामध्ये मॅगी बनवली आहे आणि शौर्य पण आलाय स्कूलवरून. काय करतोय तू? तर शौर्याने टिफिन मधला पराठा आहे तो खाल्ला, त्याचा नाश्ता झाला, फिनिश केलं बाळाने माझ्या, आहे ना. गुड बॉय. स्कूलमध्ये काय मज्जा, काय काय केलं बाळा तू स्कूलमध्ये? काय स्कूलमध्ये खेळणी नसतात बाळा, तिथं छान छान शिकवतात. आम्ही गेलतो ना तेव्हा तिथं खेळणी होती. तर चला मग मी नाश्ता करते. या सगळ्यांनी नाश्ता करायला. तर आत्ताच मी घर आवरलंय. काय करतो? माझे कपडे वगैरे धुवून झाले ते आणि आता इथे भाजीची गाडी आली आहे. तर गावात काही जाणं होत नाही. म्हटलं चला आता भाज्या वगैरे घेऊया. तर सकाळपासून अजिबात पाऊस नव्हता. सकाळी खूप मस्त वाटत होतं ऊन पडलेलं तेव्हा. आता शौर्य एकटाच आहे. स्वरा गेली स्कूलला. आता ती 6 वाजताच घरी येईल. तर आता हा दिवसभर माझ्या मागे हे कर ते कर असं हे चालू होईल. चला मग थोड्या वेळाने भेटूया. तर आत्ताच मी भाज्या घेऊन आले. चला तुम्हाला दाखवते आज काय काय भाजीला आणलंय ते. तर माझ्याकडे कोथिंबीर होती म्हणून मी अर्धीच गड्डी घेतली आहे, कारण एमर्जन्सीला मग आपल्याला प्रॉब्लेम होतो. त्यानंतर एक आणलेला आहे फ्लॉवर. कोबी एवढा काही छान नव्हता, पण आता भाजीचा पण प्रश्न होता. त्यानंतर शिमला मिरची, लिंबू, काकडी, दुधी भोपळा, कारली आणि टोमॅटो. मित्रांनो, गुड इव्हनिंग सर्वांना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आता संध्याकाळचा टाईम झाला आहे, म्हणजे स्वयंपाक करायची वेळ आता जवळ आलेली आहे. दुपारी थोडासा आराम केला,
त्याच्यानंतर चहा वगैरे झालाय. स्वराचं स्कूल आज दुपारी होतं तर ती 6 वाजता घरी आली आहे. तर आज दुपारी पाऊस वगैरे कमी होता, म्हणजे थोडासा येत होता जात होता. तर कधी कधी खूप जास्त पाऊस पडतो आणि कधी कधी अजिबात पडत नाही. तर या वातावरणामुळे आपल्याला सर्दी वगैरे होते. तर मला आता 2 दिवसापूर्वी सर्दी झाली होती. तर पावसाळ्यामध्ये सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. स्वराला स्कूलमध्ये नवीन पुस्तकं, पण जेव्हा नवीन पुस्तकं मिळायची आपण खूप खुश असायचो. तर तिची पुस्तकं पाहून मला आपलं लहानपण आठवतंय. हे हिंदीचं पुस्तक आहे, हे परिसर अभ्यास 1, हे मराठी परिसर अभ्यास 2, खेळू करू शिकू, इंग्लिश बुक, मॅथमॅटिक्स. स्वराला पुस्तकं स्कूलमधूनच मिळालेली आहेत. कसं वाटतं तुला पुस्तकं नवीन बघून? खूप पुस्तकं मिळाली तर तुला काय वाटतं आता? तू पाहिला ना बऱ्याच वेळा. तर आपण पण लहान होतो तेव्हा पुस्तक नाही का पूर्ण पान, एकूण ना एक पान बघायचो. आणि नवीन नवीन पुस्तकं हे आणल्यावर खरंच खूप सारा आनंद होतो. तर आनंद म्हणजे शब्दात मोजता येत नाही. तर तिचं टाइम टेबल पण आलंय आता. मुलांना जास्त दप्तराचं ओझं नको म्हणून टाइम टेबल प्रमाणे सगळे पुस्तकं वगैरे आणायला लावलीत. तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मला फक्त पुलाव भात बनवायचा आहे. मला थोडासाच व्हेज पुलाव बनवायचा आहे. तर मी इथं बिर्याणीचे तांदूळ इथे 4 ते 5 पाण्याने धुवून घेतलेले स्वच्छ. आणि घरामध्ये आता सध्या फ्लॉवर, बटाटा, शिमला मिरची अवेलेबल होते, ते पण कट करून धुवून घेतलेत. त्यानंतर इथे लसूण, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि 2 मिरच्या चिरून घेतल्यात. तर आपल्या नेहमीप्रमाणे सर्व भाज्या मस्त परतून घेतल्यात. आणि याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला फक्त घातलेला आहे एक्स्ट्रा. आता हे तांदूळ छानपैकी परतून घ्यायचं. खूप सिंपल पद्धतीने पण छान असा व्हेज पुलाव आपला बनतो. आणि याच्यावर आता घातलेली भरपूर सारी कोथिंबीर. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. तर इथे तयार आहे मस्तपैकी गरमागरम व्हेज पुलाव. आणि याच्यामध्ये मी तूपसुद्धा घातलं होतं. तर व्हेज पुलाव गरमागरम खाण्यामध्येच मजा आहे. तर अशा प्रकारे माझा पुलाव भात बनवून झाला आहे. आम्ही सगळे आता जेवण करतो. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. तर असंच चॅनलला कनेक्ट राहा आणि तुमचं खूप सारं प्रेम द्या. तर सर्वांना गुड नाईट, शुभरात्री. तर चला लवकर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.